महत्त्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघांसाठी, दोन्ही विजेते संघ. परंतु आज जर पाहिलं तर एकमेकांसमोर या सामन्यादरम्यान सलामीची जोडी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून लेफ्ट हँडर फलंदाज संकेत तुळसकर, नॉन स्ट्रायकी एंडला संघाचा कर्णधार, संघाचा नेतृत्वाधीश वासुदेव गावडे नॉन स्ट्रायकी एंडवरती पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्कवरती गौरव घुंगरट सर पहिलं षटक. आणि या महत्त्वपूर्ण पॉवर प्लेच्या षटकादरम्यान गौरव घुंगरट सर गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, फ्लाइंग स्लिप, त्याचबरोबर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा शॉर्ट मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला शॉर्ट स्क्वेल एक शॉर्ट मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू असेल या षटकातील. पहिला चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न ऑनसाईडच्या दिशेने, परंतु अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतो आणि त्याचमुळे पंचांचा इशारा देखील कॉमेंट्री बॉक्सकडे. लेगबायच्या स्वरूपात एक धाव असेल संघाच्या खात्यामध्ये, जी अतिरिक्त स्वरूपात लिहिली जाईल आणि सांघिक धावसंख्येला सुरुवात झाली या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. धावफलकावरती एक धाव. दोन्ही संघ जर पाहिले तर पहिल्या सामन्यात विजय प्राप्त करतात आणि त्याचमुळे दुणावलेला तो आत्मविश्वास याही सामन्यादरम्यान ते विजयाची घडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असेल कणकोळे आणि त्याचबरोबर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून. परंतु या सामन्यात कोणता संघ तो विजय प्राप्त करेल यासाठी चालू असलेला हा संघर्षमय सामना दोन बलाढ्य आणि मातब्बर संघादरम्यान. स्ट्रायकी एंडवरती आता वासुदेव गावडे हा फलंदाज असेल. पहिल्या चेंडूचा सामना करेल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू, लेन चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा. या खेळपट्टीवरती जर पाहिलं तर काही चेंडू खाली देखील राहतात आणि काही चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारे मैदानात पाहायला मिळतात. आणि त्यातील हा एक चेंडू मैदानात पाहायला मिळाला गौरव घुंगरट सर यांचा, जो सोडून देण्यात आला फलंदाज वासुदेव गावडे. या फलंदाजाकडून चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना वासुदेव गावडे हा फलंदाज मैदानात चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणार या संघाचा हा कर्णधार स्ट्रायकी एंडवरती. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न सफल झालाय. चेंडू जर पाहिला तर डीप थर्ड मॅनच्या दिशेने जाईल, सीमारेषा पलीकडे. ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार, फलंदाज वासुदेव गावडे या बॅटरच्या बॅटमधून. 5 धावा या धावपलकावरती. प्रयत्न मैदानात वासुदेव गावड्याचे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याचे आणि त्यातील कलात्मक देखणा फटका मैदानाच्या आतमध्ये जो स्विच हिटचा फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून डीप थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक आणि या षटकाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न देखील मैदानात केला जाईल या दोन्ही फलंदाजांकडून. आणखी एक कलात्मक फटका, मैदानात झोपून फटका खेळलाय. डीप फाय लेगच्या दिशेने चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ही कलात्मक फटकेबाजी या फलंदाजाकडून सातत्याने मैदानात पाहायला मिळेल. अगदी करामती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर शफल होऊन फटका खेळतो डीप फाय लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. बहारदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी संघाचा कर्णधार करतोय. माहित आहे महत्त्वपूर्ण हा सामना जबाबदारीचा क्रिकेट खेळत असताना या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान त्या आक्रमकरित्या फटकेबाजी मैदानात केली जाते. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार, सांघिक धावसंख्या देखील बदलली जाते धावपलकावरती. 9 धावा बिनबाद. यावेळी समोरच्या दिशेने सरळ बॅटने मिडॉनच्या डोक्यावरून डीप लॉंग ऑनला आणखी एक दमदार क्रॅकिंग चौकार, फलंदाज वासुदेव गावडे याच्या बॅटमधून. मागील 2 चेंडूंचा विचार केला, 2 चौकारांचा विचार केला. एक चौकार डीप थर्ड मॅन, त्यानंतर एक चौकार डीप फाईन लेग आणि तदनंतर जर पाहिला तर हा चौकार समोरच्या दिशेने सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार डीप लॉंग ऑनला 4 धावांसाठी. चौकारांची हॅट्रिक मैदानात पाहायला मिळते. पहिल्या षटकादरम्यान गौरव घुंगरट सर यांच्या विरोधात हे सातत्याने केलेलं आक्रमण नक्कीच थोडंसं दबाव टाकतंय. आणखी एक शफलून फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी झोपून फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज वासुदेव गावड्याचा, परंतु या प्रयत्नात जर पाहिलं तर थोडंसं आता अपयश मिळेल. अंतिम चेंडू निर्धावणे गेला आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या धावपलकावरती सलग 3 चौकारांच्या मदतीने 13 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाले. बहारदार फटकेबाजी, ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो वासुदेव गावडे हा फलंदाज, त्या चौफेर फटकेबाजींची सुरुवात मैदानात करण्यात आली या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान. 13 धावा या धावपलकावरती पाहायला मिळतात. मागील सामना जर पाहिला तर दशक्रोशी स्ट्रायकर कणकवली क्रिकेट संघासाठी कमी धावसंख्येचा त्या सामन्यात सहजगत्या विजय प्राप्त केला. परंतु आता थोडंसं कडवं आव्हान असेल, कारण समोरचा देखील संघ इन्फॉर्म पाहायला मिळतोय, कारण पहिल्या सामन्यात विजय प्राप्त केला आणि त्याचमुळे दुणावलेला तो आत्मविश्वास याही सामन्यादरम्यान त्यांची साथ देताना पाहायला मिळतोय. कारण सुरुवात जर पाहिले तर आक्रमकरित्या मैदानात केली वासुदेव गावडे या फलंदाजाने. तब्बल 3 चौकार त्याच्या बॅटमधून 5 चेंडूंचा सामना करत असताना
13 धावा धावपलकावरती. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूचा सामना केलाय संकेत तुळसकरने आणि तो आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. गोलंदाजी मार्कवरती या संघातील ओव्हरसेस खेळाडू लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज सूर्या गावकर गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट हँडर फलंदाजासाठी लेफ्ट आर्म राऊंड विकेट पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. यावेळी चेंडू जर पाहिला तर उजवेशीच्या बाहेर टाकण्यात आलाय. अगदी पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न विकेट किपरकडून, परंतु पंचाचा इशारा येतो चेंडू उजव्याशीच्या बराचसा बाहेर निघालाय आणि त्याचमुळे स्वेरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलाय. अतिरिक्त धावा संघाच्या खात्यामध्ये मिळतील आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत देखील वाढ होईल धावपलकावरती. 15 धावा या धावपलकावर. पहिला चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारा बोनस स्वरूपाची ही धाव संघाच्या खात्यामध्ये प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला. आणि पहिला चेंडू जर पाहिला तर उजव्याशीच्या बराचसा बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न सूर्या गावकर याचा आणि त्या प्रयत्नात हा अतिरिक्त चेंडू फेकला जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल यावेळी जर पाहिलं तर ऑन साईडला क्षेत्ररक्षण लावलं जाते राईट हँडर फलंदाजासाठी. मागील चेंडूवरती बाईच्या स्वरूपात एक धाव आणि स्वेरच्या स्वरूपात एक धाव. वासुदेव गावडे स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी शफलून फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू जर पाहिला तर नक्कीच खराब पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू वासुदेव गावडे या बॅटरसाठी आणि अतिरिक्त धावेचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर होत असताना हा अवांतरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. सांघिक धावसंख्या धावपलकावर 16 धावा. यावेळी स्विचिटचा फटका गलीच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, महत्वाच्या धावा रोखल्या त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाकडे आपल्या संघासाठी. फटका तर कमालीचा होता, परंतु त्याही बरोबर जर पाहिलं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील गलीच्या क्षेत्ररक्षकाकडून महत्वाच्या 3 धावा रोखल्या जातात या चेंडूवरती आणि या एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 17 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान चौफेर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न वासुदेव गावड्याचा. सातत्याने स्विच हिटचे फटके मारण्याचे प्रयत्न मैदानात. यावेळी लेग ब्रेक चेंडू फिंगर रोल केले. धीम्या गतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज संकेत याचा. आखूट टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर हलका स्विंग म्हणून उजव्या यष्टीच्या वरून चेंडू सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. 17 धावा या बदल्यात धावपलकावर. यावेळी मोठा फटका आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने चेंडू हवाई सफर करेल, जाईल सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. ज्या मोठ्या फटक्याच्या शोधात होता फलंदाज संकेत तुळसकर. मागील षटकादरम्यान देखील तेच प्रयत्न मोठ्या फटक्यांसाठी, परंतु या प्रयत्नात सफल झालाय. आडवा बॅटने हा दमदार फटका बॅटच्या मधोमध चेंडू घेत असताना चांगलं टायमिंग देखील या फटक्या मागे आणि मिड विकेटच्या वरून हा दूरवरचा षटकार संकेतच्या बॅटमधून. आरसी ग्रुप षटकार. सांघिक धावसंख्या 23 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक मोठं बनवलं जातंय मैदानात. आतापर्यंत 3 चेंडूवरती 10 धावा खर्च करतोय गोलंदाज सूर्या गावकर. आणखी एक चेंडू जर पाहिलं तर यावेळी शफलून फटका खेळण्याचा प्रयत्न. डाव्या यष्टीवरून चेंडू सरळ लॉंग स्टॉप क्षेत्रात, परंतु फ्लाइंग स्लिप क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण, महत्वाच्या धावा रोखतोय. 23 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं षटक मोठे फटके खेळण्याचे सातत्याने प्रयत्न. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरील कडा घेत असताना चेंडू फाईल लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक 3 पोहोचले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी स्ट्रायकिंग एंडवर. आणि या दरम्यान जर पाहिलं तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. महत्वाच्या धावा या संघाच्या खात्यामध्ये मिळतील आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या 25 धावा या धावपलकावरती. दूरवरचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज संकेत याचा. बॅटची वरील कडा घेत असताना फाईल लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु जोपर्यंत फेकी आली 2 धावा या ठिकाणी चेंडूवरती मिळाल्यात संकेत याला आणि या 2 धावेने धावपलकावरती बदल 25 धावा धावपलकावरती बिनबाद पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा मनगडाचा वापर करताना चेंडूला दिशा दिली मिड विकेटच्या दिशेने. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाली आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता तो देखील यशस्वी होतो. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. मागील चेंडूवरती देखील 2 धावा निघाल्यात आणि त्यानंतर जर पाहिलं तर अंतिम चेंडूवरती या 2 धावा निघत असताना सांघिक धावसंख्या या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा या धावपलकावरती. पहिल्या विकेटसाठी ही 27 धावांची भागीदारी आपण पाहतोय जी 2 षटकादरम्यान बनवण्यात आली. वासुदेव गावडे आणि संकेत तुळसकर या 2 बॅटरकडून. एका बाजूने वासुदेव गावडे खेळतोय 6 चेंडूंचा सामना करत असताना 13 या धावसंख्येवरती आणि त्याची साथ देत असताना आतापर्यंत एक षटकार निघालाय संकेत तुळसकर याच्या बॅटमधून. तो खेळतो 6 चेंडूंचा सामना करत असताना 10 या धावसंख्येवर. चांगली कामगिरी दोन्ही फलंदाजांकडून. माहीत आहे या सामना दरम्यान देखील चांगली कामगिरी फलंदाजीत करणं खूप महत्त्वाचं, कारण समोरचा एक बलाढ्य आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर ताकदवर संघ आणि या संघाच्या विरोधात नक्कीच या खेळपट्टीवरती 6 षटकादरम्यान
त्या 60 त्या 65 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण त्या धावापर्यंत पोहोचले तर नक्कीच लढण्यासाठी देखील हा सामना अगदी रोमांचक होईल. आणि या धावा रोखण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकाच्या दरम्यान विकी पंडित हा गोलंदाजी मार्कवर. मागील सामन्यादरम्यान फलंदाजी बहारदार केली, संयम राखत असताना सिंगल डबल धावा संघासाठी कळला आणि त्या सामन्यात चांगली कामगिरी फलंदाजीत आणि गोलंदाजीत देखील पाहायला मिळाली. जर पाहिलं तर आता तिसऱ्या षटकादरम्यान संघाचा कर्णधार प्राचारण करतोय गोलंदाजीसाठी. विकी पंडित या गोलंदाजाला विस्तीर्ण असलेलं हे क्षेत्ररक्षण आता पॉवरप्लेची षटकं संपल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर, डीप वाईड इश लॉंग ऑन साईडच्या दिशेने तैनात पाहायला मिळतात. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न झालाय, परंतु विकेट किपरकडून झालेली चूक मैदानात पाहायला मिळते. यष्टीच्या मागे थोडंसं खराब नक्कीच यष्टीरक्षण आहे, त्याचमुळे एक धावा या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धाव्याने सांघिक धावसंख्या 28 धावा या धावपलकावर. वासुदेव गावडे आणि त्याचबरोबर संकेत तुळसकर ही जोडी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी चांगली फटकेबाजी मैदानात करते. पहिल्या विकेटसाठी 28 धावांची ही भागीदारी मैदानात साकारली जाते. या दोन्ही फलंदाजाकडून नक्कीच येणारे काही षटकं जर पाहिले तर सुचिन्य मोठ्या धावसंख्येची पाहायला मिळतात, कारण सुरुवात चांगली करून देण्यात आली आहे बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. या दोन्ही फलंदाजांकडून स्ट्राईक एंडवरती असेल संकेत तुळसकर. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू यष्ट्यांच्या समोर सापडला जातोय फलंदाज संकेत तुळसकर आणि पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला बसेल. सांघिक धावसंख्या 28 या धावसंख्येवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती या क्षणाला या फटक्याची, परंतु काही अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न संकेत तुळसकर याचा आणि काही मोठ्या धावा वसूल करण्याचा प्रयत्न होता संकेत तुळसकर याचा, परंतु या प्रयत्नात पायचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अगदी मधल्या यष्टीवरती फलंदाज संकेत तुळसकर सापडला गेला आणि त्याचमुळे पंचांनी देखील निर्णय दिला की फलंदाज बाद असल्याचा. पहिला धक्का बसतोय बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 28 धावा या धावपलकावर. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वासुदेव गावडे याची साथ देण्यासाठी आता संघाचा ओव्हरसीज खेळाडू शुभम जहा मैदानात येताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकिंग एंडवरती असेल. सुरुवात तर चांगली झाली, 28 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी, परंतु इथून जर पाहिलं तर आता कशा प्रकारची साथ दिली जाईल शुभम जहा याच्याकडून. या संघातील ओव्हरसीज खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू विकी पंडित याने विकेट प्राप्त केली. आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आपल्या संघासाठी कुठेतरी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणारा हा संघ, त्या संघाला मात्र रोखण्याचा प्रयत्न मैदानात. यावेळी हलक्या हाताने फक्त समोरच्या दिशेने फटका खेळ्या, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण विकी पंडित याचा. आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती, मागील चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि त्याचमुळे त्या विश्वासाने आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने विचार केला तर शुभम जहा याने पहिल्या चेंडूचा सामना करत असताना फक्त सन्मान दिला चेंडूला, कारण माहीत आहे या क्षणी संयम देखील दाखवणं तेवढंच महत्त्वाचं असेल या मैदानावरती. यावेळी फटका समोरच्या दिशेने खेळला, परंतु डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे तैनात. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती शुभम जहा या बॅटरला आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 29 धावा या धावपलकावरती. 29 धावा या धावपलकावरती. एक बाद ही स्थिती या धावपलकावर बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. थोडंसं क्षेत्ररक्षणात आता जर पाहिलं तर बदल केला जातोय. वासुदेव गावडे स्ट्राईकिंग एंडवरती आणि त्याचमुळे एक क्षेत्ररक्षक जो डीप बॅकवर्ड पॉईंटला तैनात करण्यात आला. स्विच हिटचा फटका रोखण्यासाठी एक क्षेत्ररक्षक ऑन साईडला जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक तैनात, डीप मिड विकेट, डीप वाईड इश लॉंग ऑन साईडला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला जर पाहिलं तर एक डीप बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर डीप बॅक कव्हर एक क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट फाईल, लेग शॉट, थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट आणि मिड ऑफ 30 या सर्कलच्या आतमध्ये स्ट्राईकिंग एंडवरती वासुदेव. लोअर फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. मिळेल फक्त एक धाव या चेंडूवरती. लोअर फुल टॉस चेंडू कव्हर ड्राईव्हचा फटका सिंगलसाठी निघतो आणि या एकेरी धावेने धावपलकावरती 30 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत मोठ्या फटक्यांना रोधकता लावणारी अगदी अचूक टप्प्याची धारदार गोलंदाजी मैदानात विकी पंडित या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. 5 चेंडूवरती 3 धावा खर्च करण्यात आल्यात, एक विकेट देखील प्राप्त होते. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू, सन्मानजनक फटका, स्वतः गोलंदाज पोहोचला तोपर्यंत एक धाव आणखी एक मेल. अंतिम चेंडूवरती फलंदाज शुभम जहा याला आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 31 धावा या धावपलकावरती. खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा, अर्ध्या षटकांचा खेळ समाप्त होत असताना
31 धावा धावपलकावरती. विकी पंडित याचं हे सफलतापूर्वक यशस्वी षटक समाप्त झाले, ज्यामध्ये 4 धावा खर्च करण्यात आल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली, जी प्रतिस्पर्धी संघाची जोडी तोडण्यास महत्त्वपूर्ण मैदानात पाहायला मिळाली. 31 धावा धावपलकावरती. टॉस विजय झाल्यानंतर या खेळपट्टीवरती या मैदानावरती क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय दशक्रोशी स्ट्रायकर कणकवली क्रिकेट संघाचा, आणि तो निर्णय येणाऱ्या काळात यशस्वी करण्यासाठी गोलंदाज देखील मैदानात प्रयत्न करत आहेत. 3 षटकादरम्यान 31 धावा. चौथ्या षटकाची आता सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल घेऊन सूर्या गावकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल देखील केला जातोय. दुरी राईट हँडर फलंदाज, परंतु ज्यावेळी वासुदेव गावडे स्ट्राईक वरती असतो त्यावेळी थोडंसं हालचाल क्षेत्ररक्षणात पाहायला मिळते. कारण चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा हा फलंदाज या मैदानावरती अगदी मैदानात झोपून फटके त्याच्याकडून पाहायला मिळतात. तो वासुदेव गावडे नॉन स्ट्रायकिंग एंड आणि स्ट्रायकिंग एंडला शुभम हा फलंदाज पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाची सुरुवात असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न शुभम झा याचा, परंतु हा प्रयत्न असफल ठरतोय. चांगल्या चेंडूने सुरुवात केली. फ्लर लेनचा चेंडू सूर्या गावकर याचा निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सुरुवात जर पाहिली तर एक चांगल्या चेंडूच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळाली. लोअर फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ताकदवर फटका. क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतोय आणि चेंडू जर पाहिला तर सीमारेषा उल्लंघन करेल. 4 धावांसाठी शुभम झा याच्या बॅटमधून हा नेत्रदीपक चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये लोअर फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक दूरवर होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी हा फटका. गॅप मध्ये फटका 4 धावांसाठी. आणि या चौकाडे सांघिक धावसंख्या 35 धावा या धावपलकावर. मागील चेंडूचा विचार केला तर लोअर फुल टॉस चेंडू फुलर लेनचा चेंडू, आणि यावेळी जर पाहिलं तर लोअर फुल टॉस चेंडू सूर्या गावकर या गोलंदाजाकडून कुठेतरी चेंडू पुढे टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. फलंदाजाच्या बॅट पासून चेंडू दूर ठेवण्याचे प्रयत्न सूर्या गावकर वारंवार मैदानात करतोय, परंतु शुभम झा देखील मैदानात आक्रमक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कडा घेत असताना चेंडू फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. यावेळी मिश्रण पाहायला मिळालं. या चेंडूवरती फिंगर रोल केला आणि त्यास जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर हलका स्विंग होत असताना बॅटची बाहेरील कडा घेऊन चेंडू फ्लाइंग स्लिपच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. 35 धावा धावपलकावरती. प्रयत्न मोठ्या फटक्यांसाठी, परंतु मागील 2 षटकादरम्यान पाहिलं तर कुठेतरी धावसंख्येला मैदानात रोखण्यात आलंय. आणखी एक चांगला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न चांगले होते चेंडू अडवण्यासाठी. बॅकअप जोपर्यंत चेंडू केला जाईल शॉर्ट फाईल लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. वारंवार जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांचा प्रयत्न मैदानात करतोय शुभम झा हा फलंदाज, परंतु या प्रयत्नांना देखील अपयश मैदानात मिळते. 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि सांघिक धावसंख्या 36 धावा या धावपलकावरती. या षटकादरम्यान चांगली गोलंदाजी सूर्या गावकर या गोलंदाजाकडून. आपल्या बोटांची जादू मैदानात दाखवताना हा गोलंदाज. आणखी एक चांगला चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक चेंडू, परंतु राईट हँडर बॅटरसाठी जो लेग ब्रेक चेंडू लेफ्ट हँडर गोलंदाजचा मैदानात पाहायला मिळतोय. अगदी उजव्या यष्टीवरती चेंडू टप्पा पडल्यानंतर हलका स्विंग होत असताना विकेट किपरकडे चेंडू जाऊन विसावतोय. आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 36 धावा धावपलकावर. पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी. मागील 2 षटकादरम्यान बहारदार फटकेबाजी, परंतु जर पाहिलं तर विकी पंडित याचा भेदक षटकार आणि त्यानंतर सूर्या गावकर देखील कमालीची गोलंदाजी मैदानात करतोय. 36 धावा धावपलकावरती. अंतिम चेंडू असेल या षटकातील. स्ट्रायकिंग एंडवरती वासुदेव गावडे हा फलंदाज संघाचा कर्णधार, संघाचा नेतृत्वाधीश. आतापर्यंत 15 धावसंख्येवरती खेळतोय. 9 चेंडूंचा सामना करत असताना लोअर फुल टॉस चेंडू स्लॉकचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे लाऊड अपील पायचीसाठी. पायचीच्या स्वरूपात बाद ठरवण्यात आलाय. पायचीच्या स्वरूपात वासुदेव गावडे या फलंदाजाला मात्र बाद ठरवण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये अगदी यष्ट्यांच्या समोर पाहिला जातो, परंतु वासुदेव गावडे या फलंदाजाला माघारी परतावं लागेल.
दुसरा धक्का बसतोय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. मैदानातील पंचांचा अंतिम निर्णय असेल आणि तो मान्य करावा लागेल फलंदाजाला. जर पाहिलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी मधल्या यष्टीवरती फलंदाज पाहायला मिळाला आणि त्यामुळे पायचीच्या स्वरूपात बाद ठरवण्यात येतो या फलंदाजाला. दुसरा धक्का बसलाय बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला. संघाचा कर्णधार माघारी परतलाय. 36 धावा धावपलकावरती. 36 रन, लॉस ऑफ 2 विकेट. आफ्टर कंप्लीट 4 ओव्हर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 36 धावा बनल्या त्या धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विक्रम कानडे हा फलंदाज नॉस्ट्राइकी एंडला आणि गोलंदाज मार्कवरती. 5वं षटक. ओमकार हा गोलंदाज. स्लॉक षटकांना इथे सुरुवात झाली आणि नक्कीच या स्लॉक षटकादरम्यान आता प्रयत्न करावे लागतील मोठ्या फटक्यांसाठी. शुभम जहा आणि त्याचबरोबर विक्रम कानडे या फलंदाजांना पहिला चेंडू असलेल्या षटकातील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग फटका परंतु चेंडू निघाला डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळालं परंतु परतीची फेकी जर पाहिली तर वेगात गतीने स्ट्रायकिंग एंडवरती विकेट कीपरकडे आणि त्याचमुळे या चेंडूवरती फक्त 1 धाव मिळेल फलंदाज शुभम जहा या फलंदाजाला आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 37 धावा या धावपलकावरती. क्षेत्ररक्षक नक्कीच थोडासा फंबल झाला होता परंतु परतीची फेकी जर पाहिली तर वेगात गतीने विकेट कीपरकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलने 37 धावा या धावपलकावरती बनल्यात. स्ट्रायकी एंडवरती आता लेफ्ट हँडर फलंदाज विक्रम कानडे असेल. यावेळी स्विचिटचा बहारदार फटका ओमकारच्या विरोधात. चेंडू जर पाहिला तर डीप बॅकवर्ड पॉइंटला जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना हा कलात्मक फटका विक्रमच्या बॅटमधून मैदानात ओमकारच्या विरोधात देऊन जाईल चौकार आणि या चौकाराने सांघिक धावसंख्या 41 धावा या धावपलकावरती. मैदानाच्या आतमध्ये विक्रमला पाठवण्यात आल्या मोठ्या फटक्यांसाठी. लेफ्ट हँडर फलंदाज आणि क्रिकेटमधील लेफ्ट हँडर फलंदाज हे नेहमीच आक्रमक फलंदाज म्हणून संबोधले जातात. पहिल्या चेंडूवरती ओमकारच्या विरोधात स्विच हिटचा देखणा फटका 4 धावांसाठी आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 41 धावा या धावपलकावर. या खेळपट्टीवरती 70 धावांचा देखील पाठलाग झालाय कालच्या दिवसामध्ये आणि त्याचमुळे प्रयत्न असेल बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा की 60 ते 65 धावा नक्कीच धावपलकावरती लगावण्याचा आणि त्या दृष्टिकोनातून देखील फलंदाजी मैदानात केली जाते. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न विक्रम करतोय. यावेळी चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू यष्टा उद्ध्वस्त करताना पाहायला मिळतोय गोलंदाज ओमकार. मागील चेंडूवरती जरूर चौकार खेचला होता परंतु यावेळी प्रत्युत्तर होतो गोलंदाज ओमकार याचं विक्रमच्या विरोधात. तिसरा धक्का बसलाय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. ओमकार याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. विक्रम माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. 4 या धावसंख्येवरती माघारी परततोय. सांघिक धावसंख्या 41 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. तीन बाद 41 धावा धावपलकावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे हा चेंडू टाकला यॉर्कर चेंडू. सफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डावी यष्टी उद्ध्वस्त करण्यात आले फलंदाज विक्रम कानडे याची. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर स्ट्रायकी एंडवरती गोट्या कुबल. पहिल्या चेंडूचा सामना करेल ओमकार याच्या विरोधात. राऊंड विकेट असेल ओमकार. नवे हलक्या हाताने फटका खेळ मिडऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चांगले झाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टळतात. कुठती धाव नसेल या चेंडूवरती. आणखी एक निर्धाव चेंडू धावपल करते. स्लॉक षटका दरम्यान चांगले गोलंदाजी. जरूर एक चौका निघाला या षटका दरम्यान परंतु विकेट प्राप्त करत असताना आता कमबॅक करतोय गोलंदाज ओमकार आपल्या संघासाठी. यावेळी मोठा फटका चेंडू हवेत विरताना पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जरूर जज करतात परंतु प्रेक्षक बनून राहील. मिड विकेटच्या वरून चेंडू झालाय फरार सीमारेषा पार. गोट्या कुबल याच्या बॅट मधून हा आरसी ग्रुप दमदार षटकार मैदानाच्या आतमध्ये निघताना पाहायला मिळतोय. कमालीचा फटका, ताकदवर फलंदाज, प्रॉपर टायमिंग देखील या फटक्यामागे आणि मिड विकेटच्या वरून हा चेंडू सीमारेषा पार निघतोय 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या 47 धावा धावपलकावर. मोठ्या फटक्यांसाठी नेहमीच ओळखला जातो हा फलंदाज आणि तो मोठा फटका मैदानात देखील निघालाय गोट्याच्या बॅट मधून मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये.
वाईड यॉर्करचा प्रयत्न, पंचांकडे थोड्याशा नजरा फिरला आणि पंचाचा इशारा देखील कॉमेंट्री बॉक्सकडे. दोन्ही हात समांतर होत असताना अवांतरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धाव्याने सांघिक धावसंख्येत वाढ होईल. धावपलकावरती 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता दबाव पाहायला मिळतोय. गोलंदाज ओमकार याच्यावरती थोडंसं फलंदाजच्या बॅट पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने बॅटचा टॉप एज लागला. शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो थांबवण्यात आलाय. अंतिम चेंडूवरती एक धाव मिळेल फलंदाज गोट्या कुबल याला आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा या धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात जर पाहिलं तर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी, परंतु त्यानंतर विकी पंडित याचा भेदक षटक, सूर्या गावकर याचं देखील भेदक षटक, परंतु 5व्या षटकादरम्यान 13 धावा निघाल्यात. ओमकार याच्या विरोधात एक विकेट प्राप्त करत असताना आतापर्यंत 5 षटकादरम्यान 49 धावा या धावपलकावरती. मागील सामन्यादरम्यान देखील दर्जेदार कामगिरी पाहायला मिळाली दशक्रोशी स्ट्रायकर कणकवली क्रिकेट संघाच्या प्रत्येक गोलंदाजाकडून. आणि याही सामन्यादरम्यान जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी. समोरच्या संघाला जो मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करत होता त्या संघाला मात्र नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. अंतिम षटक असेल 6वं षटक गोलंदाजी मार्कवरती. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं होतं आणि गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो रजत कदम गोलंदाजी मार्कवर राईट अमोर द विकेट असेल. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, संधी होती फलंदाज गोट्या कुबल याच्याकडे, परंतु जर पाहिलं तर आता निर्धाव चेंडू जाईल आणि त्याचबरोबर ही रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील गमावली जाईल. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून गोट्या कुबल माघारे परतेल. चौथा धक्का बसतो. 49 धावसंख्या या धावपलकावरती. संधी होती मोठ्या फटक्यासाठी. फुल टॉस चेंडू होता रजत कदम याचा, परंतु ती संधी गमावली आणि रनआउटच्या स्वरूपात आता गोट्या कुबल माघारे परततो. बनतो डगआउटचा शिकार. 4 बाद 49 धावा ही स्थिती या धावपलकावरती. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतो या सामन्यादरम्यान. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ पहिल्या फेरीत विजयी ठरलेत, परंतु या दुसऱ्या फेरी दरम्यान या दोन संघांमधून कोणता संघ विजय प्राप्त करेल. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एला सर्वेश नाईक. आणखी एक अष्टपैलू खेळाडू बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू, लेन चेंडू पडल्यानंतर हलका स्विंग होणारा विकेट किपरकडे चेंडू पोहोचलाय. कोणती धाव नाही. याही चेंडूवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न शुभम ज्या हा फलंदाज पाहायला मिळतोय जरूर, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज रजत कदम याचं देखील अचूक टप्पा आणि त्याचबरोबर मिश्रण देखील गोलंदाजी आणि त्याचमुळे मोठ्या फटक्यांना रोखून ठेवल्या मैदानात. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या कडेला चेंडू लागत असताना चेंडू स्क्वेलेगच्या दिशेने निघालाय. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेकडे देखील पाऊले वळली. पैकी जर पाहिले तर थोडी वाईडिश मैदानात पाहायला मिळाले विकेट किपरकडे. याचमुळे या चेंडूवरती 2 धावा मिळताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाजांना. आणि या 2 धावाने सांघिक धाव संख्या 51 धावा धावपलकावरती. सांघिक अर्धशतक बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचं या धावपलकावरती. प्रत्येक धावी लाख मोलाची, कारण ती आव्हानात्मक ठरेल बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. आणि ती 10 लाख मोलाची धाव देखील पूर्ण करताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उरलेत अंतिम 3 चेंडू या पहिल्या डावातील. गोलंदाजी मार्कवरती रजत कदम पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 चेंडूवरती 2 धावा खर्च करतो. एक विकेट देखील मिळाली, परंतु जर पाहिले तर संघाच्या खात्यामध्ये विकेट रनआउटच्या स्वरूपात ती विकेट. स्ट्रायकी एंडवरती शुभम जहा असेल. प्रयत्न मोठ्या फटक्यांसाठी कारण डेथ ओव्हर अंतिम षटक हे मार्गक्रमणावरती. यावेळी फ्रंटफुटचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत. 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. झेल सुटलं मैदानात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव या चेंडूवरती. सांघिक धावसंख्या 52 धावा धावपलकावर. स्वतःवरती निराश पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक सूर्या गावकर, कारण झेल घेण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत होता. लॉंग ऑफ वरून नंतर कापत असताना या झेलसाठी प्रयत्न देखील चांगला केला होता, परंतु अखेरच्या क्षणी जर पाहिलं तर झेल सुटल्यानंतर मिळालेले 1 धाव सांघिक धावसंख्येत बदल करणार आहे. धावपलकावरती 52 धावा. 4 बाद या धावपलकावर. स्ट्रायकी एंडवरती असेल सर्वेश नाईक. यावेळी या खेळपट्टीवर मध्ये जर पाहिलं तर अनियमित बाउन्स पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न तो सफल झालाय. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू गोलंदाज रजत कदम याचा या खेळपट्टीमध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर मोठ्या फटक्याचा जो प्रयत्न मैदानात
धाव पूर्ण झाली, 1 धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावण्यात सांघिक धावसंख्या 53 धावा या धावफलकावर. 6वं षटक रजत कदम याचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडूवरती 4 धावा खर्च करणारं हे कंजूषी करणारं षटक, मोठ्या फटक्यांना रोधकता लावणारं हे षटक कणकवली क्रिकेट संघासाठी अगदी सफल होताना पाहायला मिळते. अंतिम चेंडू या पहिल्या डावातील स्ट्राइक एंडवरती शुभम जहा. यावेळी समोरच्या दिशेने फटका वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. अंतिम चेंडूवरती मोठा फटका निघाला शुभम जहा याच्या बॅटमधून आणि या 6 धाव्याने सांघिक धावसंख्या 6 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा या धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो पुढे टाकलेला हा चेंडू, अगदी बहारदार फटका, वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने हा षटकार आणि चांगला सुंदर कॅमेरा वर्क लवेश असं देखील पाहायला मिळते. चांगलं कॅमेरा वर्क टेनिस क्रिकेट .inचं देखील पाहायला मिळते आपल्याला या पूर्ण स्पर्धेदरम्यान. आजचा हा 4था दिवस या स्पर्धेचा. आपल्या स्क्रीनवरती आमचं मुख्य व्यासपीठ आणि या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आमचे सर्व सन्माननीय मान्यवर. आजचा हा 4था दिवस आपण पाहतो आणि या 4थ्या दिवसातील हा 3रा सामना मैदानात रंगतो. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 60 धावांचं लक्ष आहे कणकवली क्रिकेट संघासमोर आणि या 60 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या दुसऱ्या डावामध्ये कणकवली क्रिकेट संघाकडून सांगण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मालवणीचा बुलंद आवाज सन्मान्य बादल चौधरी सर पुन्हा जोडले जातील या समालोचन कक्षात. यानंतर सामना होतोय फ्रेंड्स सर्कल कोलगाव विपक्ष रॉयल सर्कल वेंगुर्ला या दोन संघादरम्यान आणि दोन्ही संघ कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज जाऊ की पुन्हा एकदा सन्माननीय बादल चौधरी सर यांचा. धन्यवाद सुमेध, धन्यवाद सचिन. नमस्कार, देवबारा करो गाववाल्यानो. दुपारच्या सत्रात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून छत्रपती चषकात वेंगुर्ला केंद्रावर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2024 9व्या पर्वाचो ह्यो क्रिकेटचो रणसंग्राम आणि क्रिकेटचो रणसंग्राम. पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस 1,01,11, दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस 50,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 30,000 रुपये आणि सगळी बक्षिसं प्रायोजित केली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी. माजी पालकमंत्री असत आणि सगळ्यांची इच्छा असतली की ते परत पालकमंत्री या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे होऊचे, तर आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून ही सगळी पहिली 3 बक्षिसं प्रायोजित केली आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी म्हणजे मालिकावीरासाठी एक हिरो सायकल आनंद रेडकर यांनी प्रायोजित केलेली. चौथ्या सामन्याची नाणेफेक होता फ्रेंड सर्कल कोलगाव विरुद्ध रॉयल सरकार वेंगुर्ला या दोन संघांच्या दरम्यान. हॅलो, बोथम वॉरियर्स वेंगुर्ला कर्णधार कृपया आपण कमेंट्री बॉक्सकडे या. वासुदेव गावडे. वासुदेव गावडे. पहिल्या इनिंगचो आपण खेळ बघितलो. 59 धावा जमवले बोथम वॉरियर्स वेंगुर्ला संघान. या 59 धावासाठी संकेत तुळसकरचे 10 रन्स, वासुदेव गावडे 15 रन्स, शुभम झा शेवटच्या चेंडूवरचो नॉक षटकाराचो 17 रन, सोबत विक्रम कानडेचे 4 धावा आणि गोट्या कुबलचे 7 रन. या सगळ्यांच्या जोरावर 59 धावा आणि 60 रन्सांचं टार्गेट. 6 षटकांचो सामनो, प्रत्येक षटकामागे सामनो जिंकण्यासाठी 10ची सरासरी राखणं गरजेचं आणि दोनही संघांकडे एक ओव्हरसीज आउटस्टेशन आयकॉन खेळाडू
बॉथम वॉरियर संघाकडसून शुभम झा काणकाचो ह्यो गुणवान खेळाडू. दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाकडसून वाळपईचो सूर्या गावकर. 60 रन्सांचा टार्गेट चेस करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाची. स्ट्रायकर एंडवर वायरी गावचो विशाल लुडवे. नॉन स्ट्रायकर एंडवर देवबागचो गॉडविन डिसोजा आणि बॉलिंग मार्कवर सर्वेश नाईक. निरवडे कोनापालच्या सर्वेशच्या गोलंदाजीची सुरुवात. वैयक्तिक पहिल्या सांघिक पहिल्या षटकातलो पहिलो चेंडू. पॉवर प्लेचा षटक. शॉर्ट थर्डमॅन, एक फॉरवर्ड पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. हे थोडंसं पिन सरमधलं हे क्षेत्ररक्षण आणि 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन डीपमध्ये. एक लॉंग ऑफचो खेळाडू थोडंसं कव्हरच्या दिशेने आणि एक मिड विकेट. स्विच केलो फटको पॉइंटच्या दिशेने. नो मॅन्स लँड. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखांड्या पार. ऍक्टिव्ह चौकार. ताकद म्हणजे काय असता विशालचो ह्यो फटको बघल्यानंतर तुमका अंदाज येतलो. चेंडूचो टप्पो कधी पडलो इथपर्यंत तुमका कळला, पण त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या आत पहिलो टप्पो घेऊन जेव्हा सीमारेषेच्या बाहेर पोचलो तेव्हा चेंडू नजरेस पडलो. ताकदवान शॉट विशाल लुडबेचो. 2 चेंडू 4 धावा, 60 रन्सांचो पाठलाग. गोलंदाजाची वापसी सर्वेशचा कौतुक असा, कारण सध्याच्या घडीक सावंतवाडी तालुक्याच्या या खेळाडून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाचो डंको वाजवलो तो सर्वेश नाईक. फक्त सिंधुदुर्ग नाही तर गोमंतक भूमीवर सुद्धा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा वलय ज्यांनी तयार केला असो सर्वेश. पॅव्हलिन एंडकडसून पुढचो चेंडू. आडव्या बॅटचो इरादो होतो. धावचित करण्याची संधी. डिरेक्ट हिट आणि विशाल तंबूच्या दिशेन. विशालचो कॉल होतो, पण ह्यो कॉल का होतो? आडव्या बॅटचो विशालचो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कनेक्शन व्यवस्थित नव्हता. चेंडू अगदी खेळपट्टीवर आणि अगदी वेगात सर्वेश चेंडूच्या दिशेने. अंडरआर्म फेक, डिरेक्ट हिट आणि यष्टे उद्ध्वस्त. 4 चेंडू 4 धावा. विशाल लुडवे तंबूच्या दिशेने. 60 रन्सांचो पाठलाग चालू असताना दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाची ही धावसंख्या. या दरम्यान होतली 4थ्या सामन्याची नाणेफेक. फ्रेंड सर्कल कोलगाव, रॉयल सरकार वेंगुर्ला या 2 संघाच्या दरम्यान. ऍक्शन रिप्ले बघा. विशाल खूपच पुढे गेलो. अंडरआर्म थ्रो 7 ते 8 फुटापासून लांब रवलो विशाल आणि थोडंसं नाराज असा विशाल गॉडविनवर, पण यामध्ये गॉडविनची तरी चूक थोडीशी कमी दिसता. विशालचो कॉल होतो, परतीचो कॉल गॉडविनने दिलो होतो आणि गरज होती विशालने अगदी योग्य वेळेत माघारी परतण्याची. सूर्या गावकर मैदानात प्रवेश करताना भर दुपारी आकाशातलो सूर्य मैदानावर आग ओकत असताना ह्यो वाळपईचो सूर्या मैदानावर काय करतलो. पाठलाग करसो 60 रन्सांचो आणि विशाल बाद झाल्यामुळे कणकवली दशक्रोशी स्ट्रायकर संघ थोडसं अडचणीत. कौतुक करण्यासारखी गोलंदाजी सर्वेश कडसून. जा कौतुक सर्वेशचा कॉमेंट्री बॉक्स मधून केला. जी फुला सर्वेशच्या नावान माळली त्या सगळ्याची परतफेड सूर्यान मैदानावर करून दाखवली. 1 विकेट. विशाल लुडबेचे 60 धावांचो बचाव करताना पहिल्या आवृत्तीत पॉवर प्ले मध्ये सूर्यान खर्च केले फक्त 4 रन्स. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला ही स्पर्धा एकदा जिंकण्याचा अनुभव या संघाकडे. दुसऱ्या बाजून दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघ पहिल्यांदाच या मोठ्या स्पर्धामध्ये या मोठ्या नावासह. पंचक्रोशी आणि दशक्रोशी या नावाभोवती वलय असता. पंचक्रोशी फोंडा ह्यो कबड्डी मधलो एक अजिंक्य संघ. अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कबड्डीचा क्षेत्र ज्या नावाभोवती फिरत राहुला तो फोंडा पंचक्रोशी, आणि त्याच पंचक्रोशी नावातलो कृषी त्या ठिकाणी जमवली दशक्रोशी आणि तयार केलो संघ दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली. त्या कणकवलीच्या दर्जेदार खेळाडूंका साथ मिळाली जिल्हा स्तरावरच्या गुणवान खेळाडूंची आणि गोमंतक भूमीवरच्या एका स्टार आयकॉनिक खेळाडूची. तोच स्टार आयकॉनिक खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने सूर्या गावकर. स्ट्रायकर एंडवर गॉडविन. बॉलिंग मार्कवर शुभम झाचो ह्यो पहिलो चेंडू. फुल टॉस चेंडू. स्वीपचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. ऍक्टिव्ह चौकार.
भूमिका कांडकासारख्या एका मातब्बर दर्जेदार संघाचा प्रतिनिधित्व करणारा हो खेळाडू गोय राज्याच्या बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जे का खास आपल्या संघात आयकॉन खेळाडू म्हणून बोलवला जाता असो ह्यो खेळाडू महाराष्ट्रात सुद्धा अनेक मैदाना गाजवलेलो ह्यो खेळाडू पहिलो चेंडू होतो फुलटॉस स्वीपचो ऍक्टिव्ह चौकार धावसंख्या 8 रन्सावर 29 चेंडू शिल्लक 52 रन्सांची गरज आणि यावेळी मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार आरसी ग्रुप षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये शुभम झा जो वेगावर सॉर होण्यासाठी प्रसिद्ध मानलो जाता शुभम झा शेवटच्या क्षणी मनगटाचा वापर करून लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न गॉडविनने हे लेग स्पिन अगदी पुरेपूर ओळखलेलो क्रीजच्या कोणात जात थोडंसं मागे सरसावत चेंडूचा वेग कमी करत चेंडूवर केलेलो प्रहार लॉंग ऑफच्या वरसून धावसंख्या घाऊक स्वरूपात वधारलेली 14 रन्सावर 28 चेंडू 46 रन्सांची गरज परत एक लेग स्पिन शुभम झाचो बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो उरलेला काम विकेट किपर कॅप्टन वासुदेव पूर्ण करता धावसंख्या स्थिरावलेली पहिले 2 सामने थोडेसे कमी धावसंख्येचे 53 आणि 39 ही टार्गेट होती पण या सामन्यात थोडासा मोठा टार्गेट 60 रन्सांचा टार्गेट एका चांगल्या लेग स्पिनवर चकवला यावेळी शुभम झान गॉडविनला एक साधो सोपं झेल देत गॉडविन तंबूच्या दिशेने दुसरा विकेटचा पतन धावसंख्या 14 रन्सावर विक्रम कानडे ऍक्टिव्ह स्पोर्ट्सचा ब्रँड एम्बेसेडर चेंडूच्या खाली 4 चेंडू आणि 10 धावा एक चौकार एक षटकार एक सुंदर ऍक्टिव्ह चौकार एक आरसी ग्रुप षटकार लेग स्पिन परत एकदा क्रीजच्या कोणात जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतो कव्हर चेंडू कव्हर्सला कव्हर करण्याचा आणि क्लिअर करण्याचा असफल प्रयत्न या स्पर्धेबरोबरच अजून काही दर्जेदार स्पर्धांची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 25 डिसेंबर ख्रिसमस ट्रॉफी रेडीच्या मैदानावर यावर्षी सुद्धा ही देखणी स्पर्धा असा 1000 रुपयांची बक्षिसा डिटेल थोड्याच वेळात तुमका आम्ही सांगतलो एक गाव एक संघ या धर्तीवरची स्पर्धा 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमस दिवशी या स्पर्धेचा शेवटचा दिवस मैदानावर 26 चेंडू 46 रन्सांची गरज धावसंख्या 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकातले 4 चेंडू समाप्त शुभम राईट हँड राऊंड विकेट उजव्या हाताचा बॅटर सायकर एंडवर आकाश वांगणकर मालवण तालुक्यातल्या ऐनल सारख्या का कणकवली तालुक्यातल्या ऐनल गावचो ह्यो खेळाडू छोट्या छोट्या गावचे खेळाडू छत्रपती चषकाच्या निमित्तान या मोठ्या स्टेजवर आणि त्या खेळाडूंच्या निमित्तान त्यांची गावा सुद्धा या मोठमोठ्या स्टेजवर ऐकताना आकाशला तर आनंद होतलो आकाशच्या पाठीराख्यांक आनंद होतलो आणि आकाशचे गाववाले जे ऐनलचे खेळाडू जे प्रेक्षक ह्यो सामनो ही स्पर्धा बघत असतील एका सुंदर षटकाची सांगता शुभम झा का आपणाक एवढ्या मोठ्या स्पर्धेत आयकॉन खेळाडू म्हणून बोलवला गेला आउटस्टेशन खेळाडू म्हणून एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपल्या नावाची चर्चा आणि निवड का झाली या मैदानावर शुभमने सार्थ ठरवला पॉवर प्लेच्या षटकात 10 धावांचा खर्च एक महत्वाची विकेट सेट झालेलो बॅटर गॉडविन एक चौकार आणि एका षटकारानिशी वैयक्तिक धावसंख्येवर जे का माघारी पाठवला सामना संपलो 2 ओव्हरींचो धावसंख्या झाली 14 पाठलाग चालू आहे 60 रन्सांचो 24 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 46 रन्सांची गरज बॉलिंग मार्कवर सूरज माडगोत पॅव्हलियन एंडकडून वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या षटकाची गोलंदाजी 24 चेंडू 46 धावा थोडीशी आक्रमक फटकेबाजी करूची लागतली 60 रन्सांचा टार्गेट आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा टार्गेट पहिल्या मॅच मध्ये टार्गेट होता 53 रन्सांचा दुसऱ्या मॅच मध्ये टार्गेट होता 39 रन्सांचा तुलनेत या मॅच मध्ये थोडीशी मोठी धावसंख्या सामनो रंगतदार नक्की होतलो सूरज बॉलिंग मार्कवर समोर फलंदाज सूर्या हे 2 सूरज आणि 2 सूर्या एकमेकांच्या समोर आदित्यची ही सगळी नावा रवीची ही सगळी नावा एका बाजून सायकर एंडवर सूर्या दुसऱ्या बाजून बॉलिंग मार्कवर सूरज फटको आडव्या बॅटचो
सुटलेलो झेल ह्यो झेल खूप महत्वाचो सामन्याचो निकाल ठरवण्यासाठी. सूर्या गावकरला दिलेला जीवदान किती महागडा ठरताला. सूरज माडगूचा कौतुक असा खास सूर्यासाठी त्यांनी एक प्लेअर सेट केलेलो. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध ह्यो फिल्डर होतो. झेल सुद्धा जवळपास या फिल्डरच्या हातापर्यंत पोहोचलेलो. शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल 1 रन, धावसंख्या 16 आणि सायकर एंडवर आकाश वांगणकर. फ्लाइट 8 डिलिव्हरी वायडी शिवरकर. ऑफस्टंपच्या बरोच बाहेर असणारो चेंडू बाईच्या स्वरूपात 1 धाव, पंचांचो इशारो. आतापर्यंत तरी सूरज अतिशय दर्जेदार गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये 2 धावांचो खर्च. मागच्याच चेंडूवर जे काय जीवदान मिळालं असो सूर्या गावकर स्ट्रायकर एंडवर. सूर्या विरुद्ध सूरज, सूरज विरुद्ध सूर्या. 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 22 चेंडू 43 रन्सांची अजून असतली गरज. प्री डिटरमाइंड ऑफस्टंपच्या बाहेर जायचा, मिड विकेटच्या दिशेने खेळायचा ह्यो इरादो होतो सूरजचो. सूर्याचो इरादो सूरजने अगदी चोख ओळखलेलो. चेंडूचा टप्पो ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. उरलेला काम वासुदेवने केला पूर्ण. धावसंख्या स्थिरावलेली. यावेळी फुल टॉस मिड ऑफच्या दिशेने परत एकदा सुटलेलो झेल. आज मला वाटतं सूर्या गावकरला आउट करायचा नाही असं जणू काय इरादो. आणि आज किती जीवदाना सूर्याक मिळाली. या पूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा सूर्याचो एक झेल सुटलो गेलो होतो लॉंग ऑनच्या दिशेने. आणि या चालू मॅच मध्ये आतापर्यंत 2 झेल सूर्याचे जमनीक झालेले दान. धावसंख्या 18 2 गड्यांच्या मोबदल्यात. 20 चेंडू 42 धावांची गरज. सूरज माडगूचो पुढचो चेंडू. आकाशचो पटको मिडॉनच्या दिशेने, मिडॉनच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. आरसी ग्रुप षटकार. रिप्ले मध्ये बघा चेंडू पडाच्या आधीच आकाशने बऱ्यापैकी ग्राउंड कव्हर केलेला. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन उभं राहिलेलो आणि सूरजने चेंडू सुद्धा दिलो अगदी स्लॉट मध्ये. जो चेंडू आकाशने पाठवलो समोरच्या प्लॉट मध्ये. 19 बॉल 36 रन्सांची गरज असताना ह्यो एक देखणो चेंडू. आखो टप्प्याचो चेंडू बाउन्सर समाप्त. वासुदेवचा दर्जेदार यष्टीरक्षण चेंडू निर्धाव. 3 षटकांची संगता 60 रन्सांचो पाठलाग. आणि दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. बाद झाले फलंदाज विशाल लुडबे 4 रन्सावर, गॉडविन डिसोजा 10 रन्सावर आणि मैदानावर सूर्या गावकर आणि आकाश वांगणकर. आकाश वैयक्तिक 6, सूर्या वैयक्तिक 2 रन्सावर. 2 जीवदानांचो फायदो सूर्या कितपत उठवतलो येणारो काळ सांगतलो. 18 चेंडू शिल्लक 36 धावांची गरज. प्रत्येक ओव्हरी मागे 12 धावांची सरासरी आणि प्रत्येक चेंडू मागे किमान 2 धावांची सरासरी राखणं गरजेचा. ह्यो सामनो रंगतदार नक्की होतलो. 18 चेंडू 36 धावांची गरज. धावसंख्या झाली 24. 24 फॉर 2. मैदानावर थोडंसं ड्रिंक्स ब्रेक. प्रचंड ऊन. ऑक्टोबर हीट, नोव्हेंबर हीट नंतर आपण डिसेंबर हीटच्या दिशेने खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंका विनंती असलेली पुरेसा पाणी तुम्ही सगळ्यांनी प्या. तुमच्या शरीरातल्या पाण्याचा प्रमाण योग्य ठेवणं गरजेचा. जर शरीरातला पाण्याचा प्रमाण कमी झाला तर हातापायात गोळे येणं, हॅमस्ट्रिंग असे त्रास तुमका होऊ शकतात. त्यामुळे शरीरातला पाणी मेंटेन ठेवणं गरजेचा. भरपूर पाणी प्या आणि दर्जेदार क्रिकेट तुम्ही सगळ्यांनी खेळा. 18 चेंडू 36 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर सर्वेश नाईक. सर्वेशचा स्वागत लॉंग ऑनच्या कपडावरसून डायरेक्ट कोर्टाच्या दिशेने. आरसी ग्रुप षटकार. प्रत्येक सूर्याच्या षटकारानंतर चौकारानंतर त्याच्या सुटलेल्या 2 झेलांची आठवण येतली. खोलवा टप्प्याचा चेंडू होतो सर्वेश नायकाचो. सूर्या तयार होतो हॅमर घेऊन. हॅमर शॉट स्क्रीनवर बघा. ज्यांका आपण विस करतो होते आमचे 2 लाडके खेळाडू गीतेश गावडे आणि संघमालक रोहित बोवलेकर. या दोघांका मानवंदना देत चेंडू सीमारेषा पार. सगळा तुमका स्क्रीनवर आमच्या कॅमेरामनच्या माध्यमातून tenniscricket.in ची टीम, गौरव सावंत आणि त्याची सगळी टीम ही सगळी क्षणचित्रा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.
षटकारानंतर थोडस दबाव, जो दबाव यापूर्वी बॅटर टीमवर होतो तो दबाव बॉलरवर परावर्तित. वाईड, त्यानंतर एक सिंगलसाठी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन गली क्षेत्रामध्ये खेळलेलो एकेरी धावेचो फटको. पाठलाग चालू आहे 60 रन्सांचो. धावसंख्या झाली 32. 16 चेंडू 28 धावांची गरज. 16 चेंडू 28 धावा प्रत्येक ओव्हरीत 10.5ची सरासरी इथपासून पुढे राखणं गरजेचा. सूर्याचो एक षटकार सामन्यात परत एकदा दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाची वापसी करून देणारो. थोडसं आखूड टप्प्याचो चेंडू, मोठ्या फटक्याचो इरादो, चेंडू हवेत, डीप मिड विकेटचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचे खेळाडू आज मैदानावर जणू काय सागर झेल घेऊचो नाय असाच ठरवून इले की काय असो भास होता. कॅचेस विन द मॅचेस, लेलो कॅचेस जितो मॅचेस, पण आतापर्यंत बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ 59 धावांचो बचाव करताना 3 साधे सोपे झेल आतापर्यंत सुटलेले. धावसंख्या 34, 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 चेंडू 26 रन्सांची गरज. लॉंग ऑन आणि एक सुंदर झेल. साधे सोपे झेल आतापर्यंत बॉथम वॉरियर्सच्या खेळाडूंनी सोडले, पण ह्यो कठीण झेल मात्र लॉंग ऑनच्या खेळाडून अगदी सुरेख टिपलो. सूरज माडगुज ज्याचं नाव असा. स्क्रीनवर आपण बघतालो ऍक्शन रिप्ले मध्ये सूरजची कामगिरी. आकाश वांगणकर आयनलचो खेळाडू माघारी परतलो. 7 चेंडू 8 धावा, एक सुंदर आरसी ग्रुप षटकार आणि हो फटको सुद्धा जर 1 इंचांवर गेलो असतो तर षटकार मिळालो असतो. आकाशचो फटको एक्झिक्युशन बघा, चेंडू हवेत, सूरज चेंडूच्या खाली शेवटच्या क्षणी हवेत घेतलेली झेप आणि टिपलेलो झेल. हापूस आंब्याच्या सीझन मध्ये हातात गावणाऱ्या कलमाच्या खाली जाऊन पिकलेलो आंबो उडी मारून जसो काढूचो, जसा आता रणटुळाचा कंटूळ हातात काढूचा अगदी तसोच सूरज माडगुजचो हे एक सुंदर झेल. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि मैदानावर संघाचो ग्रेट फिनिशर विकी पंडित. सुपला शॉटने सुरुवात, फिल्डर चेंडूच्या खाली आणि विकी सुद्धा तंबूच्या दिशेन. सुटलेल्या 3 झेलानंतर आणखी एक युवा खेळाडू मैदानावर कमाल धमाल बेमिसाल. बाळा सावळ ज्याचं नाव, लगान बाळा. जणू काय युवा खेळाडूंका दाखवताना कॅच कशी घेऊची असतात. मगाशी जेव्हा 3 झेल सुटले ना तेव्हा बाळा कमरेर हात घेऊन त्यांच्याकडे बघी होतो काय सांगतलं या पोरांका. जणू काय बाळाच्या मनातलं वाक्य सांगण्यापेक्षा केल्ला बरा, नाक आपटून मेल्ला बरा, आणि त्यानुसार बाळान सांगण्यापेक्षा करून दाखवला, स्वतः करून बाळान दाखवल्या, आणि त्यामुळे बाळाचा आदर्श घेऊन बॉथम वॉरियर्सचे खेळाडू नक्की मैदानावर कमाल करतील. हे सलग 2 विकेट ज्या विकी पंडितला फिनिशर म्हणून मैदानावर पाठवला तो विकी आपल्या इनिंगची सुरुवात सुद्धा करू शकलो नाही. गोल्डन डकचो मानकरी. धावसंख्या 34 रन्सावर 4 गडी गारत आणि आता इक्वेशन 13 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडू मागे हैसून 2 रन्सांची गरज. शॉर्ट पिच आखूड टप्प्याचो चेंडू, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग दोघांच्या कपडावरसून पहिल्या टप्प्यानंतर अनइवन बाउन्स. चेंडू ऍक्टिव्ह चौकार. रजत कदम मगाशी 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर या सामन्यात मात्र काहीतरी वेगळा करण्याच्या इराद्यान थोडंसं आखूड टप्प्याचो चेंडू बॉडी वेट ट्रान्सफर केला मागच्या पावलावर. धावसंख्या झाली 38. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा. सूर्या 9 धावसंख्या 7 चेंडूत. रजत कदम इल्याच पहिल्या चेंडूचो चौकार. धावसंख्या 38. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूक देऊन गौरविण्यात इलो तो रजत कदम. डेप्थ ओव्हर मध्ये शेवटच्या ओव्हरीत फक्त 2 धावा खर्च करून 2 विकेट घेणारो तिवरे गावचो ह्यो खेळाडू. मैदानावर जमलेली जोडी सूर्या गावकर रजत कदम. 12 चेंडू 22 धावांची गरज. अजूनही दोनही संघांका पुरेपूर संधी या सामन्यात विजयश्री प्राप्त करण्याची. आणि ज्या बाळा सावळने आपल्या मिस्ट्री गोलंदाजीच्या जोरावर वेंगुर्ला संघाक अनेक सामने आणि स्पर्धा जिंकून दिले तो लगान बाळा बॉलिंग मार्कवर. 12 चेंडू 22 धावा. ही ओव्हर खूप महत्वाची असतली. 5 खेळाडूंचा प्रोटेक्शन बाळासाठी. डावखुऱ्याचा जो सूर्या गावकर, ज्या सूर्यासमोर एक
खेळाडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने लॉंग ऑन, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. उर्वरित सगळे खेळाडू सर्कलमध्ये, त्याच्यामध्ये एक शॉर्ट थर्डमॅन, एक गली आणि एक शॉर्ट पॉइंट. एक शॉर्ट फाईन लेग सुद्धा खास सूर्यासाठी. स्विच केलो फटको, ज्या दिशेने खेळाडू लावलो असा वाटला की पहिल्या प्रयत्नात खेळाडू धडपडलो, पण सावरलो अगदी वेळेवर. जो चेंडू सीमारेषा पार जाण्याची शक्यता, त्या चेंडूवर 1 रन. सूर्यान सुद्धा या आव्हान स्वीकारलेला. खास सूर्यासाठी ऑफस्टम्पच्या बाहेर 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन होता. ज्या बाळाचा आपण गुणगौरव करतो तो बाळा बघा स्क्रीनवर. वेंगुर्ला तालुक्याचो एक मिस्ट्री बॉलर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचो गुणवान खेळाडू लगान बाळा या टोपण नावान प्रसिद्ध. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. धावसंख्या 39. ह्यो फुलटॉस, पण बाळा सावळचो फुलटॉस ह्या मृगजड असता. टायमिंग करणं कठीण, गॅप मध्ये ढकलणं थोडासा कठीण. या फुलटॉसवर सिंगल. धावसंख्या 40. 4 गड्यांच्या मोबदल्यात 10 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज. पहिल्या 2 बॉलवर 2 धावांचो खर्च केलो बाळा सावळने. 40 धावा झाले. 10 चेंडू 20 धावा. इक्वेशन इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. वेगवान फेक. फिल्डिंग खूप सुंदर होती. चेंडू थोडस अति वेगात फेकण्याचा इरादो. वासुदेवच्या चेंडूवरसून कपडावरसून गेलो खरो. बॅकअप खूप चांगलं झालो. 3 सिंगल आतापर्यंत बाळा सावळचे. परत एकदा स्क्रीनवर दिसणारो बाळा सावळ आपल्या मिस्ट्री बॉलिंगच्या जोरावर अनेक स्पर्धा जिंकून देणारो खेळाडू. आणि बाळा सावळ, सुधीर पालियेकर, सँडी कुंडेकर असं काही इक्वेशन. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो पहिलो संघ ज्याने गोमंतक भूमीमध्ये जाऊन 1 लाख रुपयांचा बक्षीस जिंकला. त्या सदास्फोट वेंगुर्ला संघाचा सुद्धा ज्यांनी प्रतिनिधित्व केला तो बाळा. यावेळी थोडस आखो टप्प्याचा चेंडू, डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू ऍक्टिव्ह चौकारासाठी. इक्वेशन बदलणारा. 8 चेंडू 15 धावा. बाळा सावळचा चेंडू कौतुक आपण करत होतो, पण ह्यो चेंडू खूपच आखो टप्प्याचो रजत कदम, ज्याची देहयष्टी अतिशय सुंदर. एक शिवडी असं ज्याका म्हटलं जाता. चपळ देहयष्टी असा रजत कदमची. समोर मजबूत देहयष्टीचो बाळा. 8 चेंडू, धावसंख्या 15 रन्सांची गरज. धावफलक 45. सबमरीन डिलिव्हरी. टप्पो पडल्यानंतर थोडस खाली राहणारो बॅकफुटवर जात रजतने दिलेलो सन्मान. कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेलो एकेरी धावेचो फटको आणि एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडस बदल. 46 धावा, 46. इक्वेशन 7 चेंडू आणि 14 धावा. 8 धावा आतापर्यंत खर्च केले बाळाने या ओव्हरमध्ये. आणि हो शेवटचे चेंडू. या ओव्हरीची सांगता करणार सूर्या गावकर विरुद्ध बाळा सावळ. वाळपाई विरुद्ध वेंगुर्ला. गोमंतक विरुद्ध सिंधुभूमी. फ्लाइटे डिलिव्हरी. सूर्या गावकर. काय काय झाला या चेंडूवर बघूया. सगळा बघूक मिळतला. अपील तर जोरदार आणि पंचांचा बॉट. पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेने. ज्या बाळाचा आपण कौतुक करत होतो ना सागर, त्या कौतुक का होता या कदाचित सूर्याच्या लक्षात दिला नाही. मिस्ट्री बॉलर ज्याका म्हटलं जातं तो काय करतलो, काय टाकतलो या बऱ्याच वेळा त्याचा ते काय ठाऊक नसतं. पण समोरच्या बॅटरसाठी मात्र ह्या मृगजळ असता. आणि सूर्या सलग दुसऱ्यांदा छत्रपती चषकामध्ये सॉफ्ट डिसमिसल. रिप्ले मध्ये बघा, ह्यो बाळाचो चेंडू. फ्लाइट हेड डिलिव्हरी होती. फुलटॉस जातो असा वाटा होता. खेळायचो की सोडायचो या द्विधा मनस्थितीत. ड्राईव्ह करायचो की बचाव करायचो या दुहेरी मनस्थितीत उडालेलो झेल. बॅक टू द बॉलर. सूर्याला थोडस विचार करूचो लागतलो. अटॅक आणि डिफेन्स या मध्ये सूर्या बऱ्याच वेळा फसताना दिसता. या पूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा असो सॉफ्ट डिसमिसल. आणि त्यानंतर परत एकदा बाळा सावळ मोठमोठ्या व्यावसायिक संघांमधून खेळलेलो खेळाडू. सदास्पोर्ट वेंगुर्ला, रोई स्पोर्ट वेंगुर्ला, फ्रेंडशिप चेनवन, बॉथम वॉरियर्स या सगळ्या तगड्या संघांमधून गेली अनेक वर्ष
15 ते 20 वर्षांचो ह्यो अनुभव. 5 ओव्हरी समाप्त, धावसंख्या 46 रन्सावर. शेवटचे 6 चेंडू 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा आणि मैदानावर बॉलिंग मार्कवर योगेश आरोस्कर, या स्पर्धेचो एक युवा खेळाडू. इयत्ता 10वी मध्ये शिकणारो या स्पर्धेचो 15 वर्षाचो ह्यो खेळाडू. युवा खेळाडूंका सध्या उज्ज्वल भविष्यकाळ असा. 13 वर्षांचो खेळाडू IPL मध्ये या वर्षी खेळताना दिसतलो. आणि ह्यो एक 15-16 वर्षांचो अगदी कोवळो पोर. मालवणीत सांगायचं तर मिसरूड सुद्धा न फुटलेलो ह्यो पोरगो. छत्रपती चषकामध्ये डेप्थ ओव्हर ही महत्वाची जबाबदारी. स्लॉग ओव्हर मध्ये शेवटचे 6 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवर रजत कदम, नॉन स्ट्रायकर एंडवर अक्षय जाधव. पहिलो चेंडू डीप मिड विकेटच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आकांड्या पार, माठवा पार, गडग्या पार, डोंगरा पार. RC ग्रुप षटकार. याच चेंडूची जणू काय रजत प्रतीक्षा करत होतो. खोलवर टप्प्याचो चेंडू एक पाऊल पुढे सरसावत रजतने मिड विकेटच्या कपडावरसून तटावलेलो हे षटकार बदलणारा इक्वेशन. 5 चेंडू 8 धावा, धावसंख्या 52 रन्सावर. दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघ. 5 चेंडू 8 धावा, सामनो रंगतदार नक्की होतलो. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाक बाळा सावळने एका ओव्हरीत वापसी करून दिली. आता योगेश उरलेल्या 5 चेंडू मध्ये काय करता बघूया. फुल टॉस मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. काय झालं आज बॉथम वॉरियर्स वाल्यांचा कळणार नाही. मध्यंतरी एक रील प्रसिद्ध झालेली, चेंडू हवेत होतोय, पाकिस्तानचो फिल्डर चेंडूच्या खाली होतो आणि कॉमेंटेटर म्हणत होतो पाकिस्तानी सोडून सगळ्यांका गॅरंटी असा ह्यो झेल सुट. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियो फटको असा की काय होय. रजत कदम सुंदर षटकारांशी सामन्याची सांगता. 4 चेंडूत 6 धावांची गरज असताना रजत कदमचो एक सुवर्ण फटको. ज्याच्या नावात असा रजत, ज्याच्या नावात असा चांदी, पण ज्याच्या खेळात असा सोना. 100 नंबरी सोना, 24 कॅरेटचा सोना. मॅन फ्रॉम तिवरे रजत कदम या सामन्यात आपल्या संघाक, दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाक विजयश्री प्राप्त करून देणारो षटकार. आणि त्यानंतर रजतचा ॲग्रेशन स्क्रीनवर. अभिनंदन दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देऊन जाऊया 4थ्या सामन्याच्या दिशेने. रॉयल सरकार वेंगुर्लेन जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग. फ्रेंड सर्कल कोलगाव संघाची फलंदाजी. तोपर्यंत स्क्रीनवर जाऊया या सामन्याचा लेखाजोखा बघण्यासाठी. शुभम झा पहिली बॅटिंग करताना 12 चेंडू 17 धावा. वासुदेव गावडे 10 चेंडू 15. संकेत तुळसकर 7 चेंडू 10. गोट्या 4 चेंडू 7 धावा. या सगळ्यांच्या जोरावर बॉथम वॉरियर्सने धावा जमवले 59. विकी पंडितची 1 विकेट, ओमकारची 1 विकेट, सूर्या गावकरची 1 विकेट आणि रजत कदमचे एका ओव्हरीतले 10 रन. त्यानंतर 60 रन्सांचा पाठलाग एके काळी बाळा सावळच्या दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावर वापसी केली दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली संघाविरुद्ध बॉथम वॉरियर संघात. पण शेवटच्या ओव्हरीत रजत कदम सुटलेल्या झेलाचो, मिळालेल्या जीवदानाचो फायदा उठवत केलेली सुवर्ण कामगिरी. 7 चेंडू 24 धावा. सूर्या गावकरची मिळालेली 7. 10 चेंडू 11 धावा. गॉडविनचो 1 चौकार 1 षटकार 4 चेंडू 10 धावा. आकाश वायंगणकरचे 7 चेंडूत 8 धावा. गोलंदाजी सर्वेश नायकाचे 2 ओव्हरीत 18 रन 2 विकेट. बाळा सावळची 1 अतिशय दर्जेदार ओव्हर. शुभम झा 1 विकेट आणि सूरजचा खाता रिकामी राहुला एका ओव्हरीत 9 रन्सावर. शेवटच्या क्षणी रजत कदमच्या 2 बहारदार दणदणीत खणखणीत ताकदवान RC ग्रुप षटकाराच्या जोरावर या सामन्यात आणि या स्पर्धेत दुसरं